या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीने काँग्रेस पक्षाने सोलापुरातील अस्तित्व कमी केले। एकेकाळी महानगरपालिकेवर संपूर्ण सत्ता आणणाऱ्या काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत केवळ 2 नगरसेवकांवर समाधान मानावे लागले। त्यामध्ये शहराध्यक्ष चेतन नरोटे यांचा निसटता विजय झाला, तर दुसरीकडे मोची समाजातील प्राध्यापक नरसिंह आसादे यांनी भाजपचा पराभव केला। सोलापूर शहर उत्तर भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध आहे। या मतदारसंघात असलेला लिंगायत समाज, पद्मशाली समाज, बहुतांश आंबेडकरी समाज भाजपकडे वळला आहे। या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या चाकोते घराण्यातील काँग्रेसच्या उमेदवाराला जे जमले नाही ते एका महिला उमेदवाराने करून दाखवले। भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कसब्यामध्ये या उमेदवाराने काँग्रेसची शान राखली आहे। काँग्रेसच्या 50 उमेदवारांमध्ये 3ऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते त्यांनी घेतली आहेत। ती उमेदवार म्हणजे गोदावरी गुरुशांत मोकाशी। गोदावरी मोकाशी यांनी भाजप उमेदवार विरोधात तब्बल 7000 मते घेतली आहेत आणि कसब्यासारख्या भाजपच्या बालेकिल्ल्यात ही मते घेणे शक्य नव्हते, पण ती किमया गोदावरी मोकाशी यांनी करून दाखवली आहे। या भागातील काँग्रेसचे माजी अध्यक्ष, लिंगायत समाजातील नेते प्रकाश वाले हे आता भाजपकडे गेले आहेत। त्यामुळे लिंगायत समाजात काँग्रेसचे नेतृत्व नसल्याचे पाहायला मिळते। खासदार प्रणिती शिंदे यांनी मनावर घेतले तर मोकाशी कुटुंबाला ताकद दिली तर निश्चितच लिंगायत समाजात एक चांगला चेहरा आणि काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी मोकाशी हे यशस्वी होतील अशी चर्चा आता ऐकण्यास मिळत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।